भैरवीच्या सांगण्यावरून राजकुमारचं मन पूर्णपणे वळून गेलंय। जी सावली इतके दिवस अमृताची काळजी घ्यायची, तिच्यावर इतकी माया करायची, तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची, त्याच सावलीवर आज राजकुमारने अविश्वास दाखवलाय। भैरवीचा डाव पूर्णपणे यशस्वी झालाय आणि राजकुमारला आता पक्का विश्वास बसलाय की हे सगळं सावलीनेच घडवून आणलंय। त्याच्या मनात आता एकच विचार फिरतोय, सावली कधीच आई होऊ शकत नव्हती, म्हणून तिने मुद्दाम हे सगळं केलं असणार। अमृताचा अपघात, बाळाचं नुकसान, हे सगळं सावलीच्या कारस्थानामुळे झालं असावं असा त्याचा ठाम विश्वास झालाय। राजकुमार आता संतापलाय, चिडलाय आणि त्याच्या डोळ्यात सुडाची आग पेटलीये। भैरवीला मात्र आता खूप आनंद झालाय, कारण तिचा प्लॅन परफेक्ट काम करतोय। तिने राजकुमारला धीर दिला आणि म्हणाली, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे, तू खंबीर राहा आणि आता आपण मिळून सावलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहोत। राजकुमार आणि भैरवी या दोघांनी मिळून आता एक मोठा प्लॅन आखलाय। बारशाच्या दिवशी सगळ्यांच्या समोर सावलीचा मुखवटा काढायचा आहे, त्याचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवायचा आहे आणि तिला या घरातून कायमचं बाहेर काढायचंय। राजकुमार आता मुद्दाम अमृताला भडकवू लागलाय। तो तिला सतत म्हणतोय, अमृता, काहीही झालं तरी आज आपल्या बाळाचं बारस झालंच पाहिजे, आपल्या मुलीचं बारस आज व्हायलाच हवं, मग काहीही झालं तरी। घरातले सगळे लोक अमृताला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, तिला समजावण्याचा प्रयत्न करतायत की ही गोष्ट योग्य नाहीये, पण राजकुमार मात्र मुद्दाम तिला आणखीनच उचकवतोय। अमृताला सध्या काहीच कळत नाहीये, ती पूर्णपणे भावनांच्या भरात आहे आणि तिच्या मनात फक्त एकच विचार आहे, माझ्या मुलीचं आज बारस झालंच पाहिजे। ती हायपर होत चाललीये, तिचा आवाज उंचावतोय आणि ती म्हणतीये, मला काहीही ऐकायचं नाहीये, आज माझ्या बाळाचं बारस होणारच। सावली बिचारी घाईघाईत सगळी तयारी करत आहे। तिला माहित आहे की अमृताची मानसिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे ती तिला दुखवू इच्छित नाहीये। ती पटापट सगळं सजवतीये, फुलं, दिवे, रांगोळी, सगळं काही। पाळणं सुद्धा तिनं सुंदर सजवलंय, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलीये, पण अमृता तिला आणखीनच घाई घालतीये। अरे सावली, किती वेळ लागणार आहे, पटपट हात चालव ना। सावली किती घाईत आहे हे पाहून वाटते की ती सगळं काही एकदम परफेक्ट करू इच्छितीये, पण वेळ कमी पडतोय आणि अमृताचा दबाव वाढतोय। तेवढ्यात तिलोत्तमा वरून खाली येते आणि घरातली सगळी गडबड, घाई, धावपळ पाहून तिचा राग भडकतो। ती सावलीकडे रागाने पाहते आणि थेट तिच्याकडे जाते। तिलोत्तमा सावलीच्या कानाखाली जोरात वाजवते, तिला हाताला धरून ओढते आणि रागाने म्हणते, तुला समजत नाही का, मी तुला किती वेळा सांगितले हे सगळं बंद कर, किती वेळा सांगू तुला, बारस होणार नाही, समजलंस का, का मुद्दाम करतेस हे सगळं। तिलोत्तमाचा आवाज कडक आहे, तिचा राग स्पष्ट दिसतोय आणि सावली तिच्या समोर शांत उभी राहते। तिला काहीच समजत नाहीये की तिने काय चूक केली। राजकुमार मात्र हे सगळं पाहून मनातल्या मनात खुश होतोय। त्याला माहित आहे की आता सावलीच्या समोर त्याचा खरा चेहरा लवकरच येणार आहे। कसं त्याने भैरवीच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला, कसं त्याने सावलीवर अविश्वास दाखवला, हे सगळं लवकरच उघड होणार आहे। आता सावलीच्या आयुष्यात एक मोठं संकट येणार आहे आणि या संकटात सारंग तिच्या बाजूने उभा राहणार का, की तो आपल्या कुटुंबाच्या बाजूने जाणार। राजकुमारच्या डोक्यात आता हेच फिरतंय की जर सावली त्या दिवशी रस्त्यावर उभी राहिली नसती, जर अमृताला तिला वाचवायला जावं लागलं नसतं, तर आज त्याचं बाळ जिवंत असतं। त्याला आता सावलीच सगळ्या दुःखाची जबाबदार वाटतेय आणि तो ठरवतोय की आता सावलीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणारच। सावलीच्या आयुष्यात आता खरोखरच मोठं संकट येणार आहे। सारंग तिच्या बाजूने उभा राहणार का, की तो आपल्या कुटुंबाच्या बाजूने जाणार, हा प्रश्न आता महत्वाचा आहे। सावली एकटी पडणार का, जगन्नाथ भैरवीचं कारस्थान उघड करणार का, हे सगळं पुढे कसं उलगडणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे। भैरवीने आता पक्का निर्णय घेतला आहे, सावलीला तिच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं आहे। तिने राजकुमार सोबत मिळून एक मोठा प्लॅन आखला आहे। तिने राजकुमारला खोट्यावर खोटे पुरावे दाखवले आहेत आणि राजकुमार आता त्यावर पूर्ण विश्वास ठेवतोय। त्यांचा प्लॅन म्हणजे बारशाच्या दिवशी सगळ्यांच्या समोर सावलीचा खरा चेहरा उघड करणं। भैरवीने एका रिक्षा चालकाला पैसे देऊन त्याच्या डोक्यात खोटं नाट्य भरवलं आहे आणि तो बारशाच्या दिवशी सगळ्यांसमोर कबूल करणार आहे की सावलीनेच अमृताला धक्का देऊन गाडीच्या समोर पाडलं। सावली मात्र या सगळ्यातून खूप अस्वस्थ झालीये, तिला समजत नाहीये काय करावं। घरात आता तिच्या बाजूने कोणीच नाहीये। सारंग तिच्याशी बोलायला गेली तर तोही तिलाच ऐकवतो। तिलोत्तमा सतत
तिच्यावर रागावत असते. अमृता जी तिच्या बाजूने उभी राहायची तीही आता भावनिक गोंधळात आहे. सावली मनाशी खूप त्रास करून घेतीये आणि तिला वाटते की का हे सगळं तिच्या बरोबर घडतंय. सारंग तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. सावली, तू शांत हो. मी तुला किती वेळा सांगू, परत परत असं काही करू नकोस. तुझं आणि आईचं काही झालंय का? तू आईला काही बोललीस का? आई इतकी चिडचिड करते, काहीतरी तर झालं असेल. पण सावली त्याला उलट उत्तर देते. तुम्हाला का वाटतं की प्रत्येक वेळी मीच काहीतरी बोलले असेल? घरात काहीही घडलं तर सावलीने केलं असेल. कोणी रागवलं तर सावलीमुळे झालं असेल. असं का वाटतं तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी सावलीच पाहिजे का तुम्हाला? सगळं सावलीमुळेच होतंय का? सारंग तिचं हे उत्तर ऐकून थोडा हादरतो. तो म्हणतो, सावली, तुला काय झालंय? तू एवढी समजूतदार होतीस, मग अचानक अशी का वागायला लागलीस? अमृता वहिनीची परिस्थिती समजून घे ना. आईची परिस्थिती समजून घे. अमृता वहिनीला हे सगळं झालं ना, त्यामुळे आईला खूप मोठा धक्का बसलाय. पण सावली आता शांत बसत नाहीये. ती म्हणते, हो का? तुमच्या आईची वाईट अवस्था झाली. त्यांना वाईट वाटतंय. त्यांना मानसिक तिला समजत नाहीये. आता काय सांगावं काय नको. सारंग आणि सावलीचं भांडण सुरूच आहे आणि हे सगळं अमृतावरून. सावली आता सहन करू शकत नाही. ती सारंगला विचारते, तुम्हाला असं का वाटते की प्रत्येक वेळी मीच तुमच्या आईला काहीतरी बोलले असेल? घरात काहीही घडलं तर सावलीनं केलं असेल. कोणी रागवलं तर सावलीमुळे झालं असेल. कोणी नाराज दिसलं तर सावलीमुळे झालं असेल. असं का वाटतं तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी सावलीच पाहिजे तुम्हाला का? सांगा ना, घरात सगळं सावलीमुळेच होतंय का? सारंग तिचं हे रूप बघून थोडा हादरतो. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. सावली, काय झालंय तुला? तू एवढी समजूतदार होतीस, मग अचानक अशी का वागायला लागलीस? अगं समजून घे ना. अमृता वहिनीची परिस्थिती बघ, आईची परिस्थिती बघ. अमृता वहिनीला हे सगळं झालं ना, त्यामुळे आईला खूप मोठा धक्का बसलाय. तू थोडं समजून घे ना. पण सावली आता शांत बसत नाही. ती उलट उत्तर देते, हो का? तुमच्या आईची वाईट अवस्था झाली, त्यांना वाईट वाटतंय, त्यांना मानसिक धक्का बसलाय. पण माझं काय? मला काही झालं नाही का? मला काहीच वाटत नाही का? प्रत्येक वेळी मलाच का समजावताय तुम्ही? सांगा ना. मला गप्प करतात, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही तुमच्या आईला का नाही सांगत? त्यांना का नाही समजावत? सारंग पूर्णपणे हादरून जातो. त्याला समजत नाहीये नक्की कोणाच्या बाजूने उभं राहावं. एकाला काही बोलला तर दुसरा रागवतो, दुसऱ्याला काही बोलला तर तिसरा नाराज होतो. त्याची मध्येच गोची झालीये. त्याला काहीच कळत नाहीये नक्की काय करावं. दुसरीकडे राजकुमार मात्र सावलीकडून सगळे अंदाज घेत असतो. त्याच्या मनात विचार चालू आहेत. नक्की तिच्या मनात काय चाललंय? खरंच भैरवी जे म्हणते ते सगळं खरं आहे का? सावलीने खरोखरच अमृताला धक्का दिला होता का? त्याला आता सावलीला घरातून काढून टाकायचं आहे. त्याच्या मनात शंका पक्की होत चाललीये. भैरवीचे शब्द त्याच्या डोक्यात वाजत आहेत. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळी राजकुमार मुद्दाम सावलीला विचारतो, सावली, त्या दिवशी नक्की काय झालं होतं? मला खरं खरं सांग. अमृताचा ऍक्सिडेंट नक्की कसा झाला? ती स्वतःच पुढे गेली होती का? अचानक वाहन आलं होतं का? नेमकं काय घडलं? मला एक्झॅक्ट सगळं सांग. सावली सरळपणे सगळं सांगते. तिला काहीच लपवायचं नाहीये. ती म्हणते, मी रस्त्यात उभी होते. अमृता वहिनी रिक्षात बसलेल्या होत्या. अचानक गाडी आली आणि ती गाडी मला उडवणारच होती. पण त्याच क्षणी अमृता वहिनी मध्ये आल्या. त्यांनी मला बाजूला धकलं आणि त्याच वेळी गाडीने त्यांना उडवलं. त्यांनी माझा जीव वाचवला. हे सगळं ऐकून राजकुमारच्या डोक्यात वेगळाच विचार येतो. त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली. त्याला वाटतं, म्हणजे सगळं हिच्यामुळे झालं. जर अमृता तिला वाचवायला गेली नसती तर आज माझं मूल या जगात असतं. हे सगळं हिच्यामुळे घडलं. म्हणजे खरंच हिनेच धक्का दिला होता. जर हिने धक्का दिला नसता तर अमृताही बाजूला झाली असती आणि हे सगळं घडलंच नसतं. राजकुमारला आता भैरवीचे शब्द पटायला लागतात. त्याच्या मनात सगळं जुळून येतंय. भैरवीने जे सांगितलं होतं ते सगळं त्याला खरं वाटायला लागतंय. राजकुमार ठरवतो, आता काहीही झालं तरी हे सगळं सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. तो भैरवी सोबत मिळून एक मोठा प्लॅन आखतो. तो तिला सांगतो, उद्या बारशाचा कार्यक्रम मी प्लॅन केलाय. त्याच बारशाच्या कार्यक्रमात तू त्या रिक्षा चालकाला घेऊन ये. सगळ्यांच्या समोर सत्य उघड करायचं आहे. सगळ्यांना दाखवायचंय की सावली खरोखर कोणती आहे. भैरवी आणि जयंती खूप खुश होतात. भैरवी म्हणते, जयंती, आज मी एवढी खुश आहे ना, आतापर्यंत मी कधीच एवढी खुश झाले नव्हते. आता मला त्या सावलीला धडा शिकवता येईल. तिने मला चॅलेंज दिलं होतं ना, आमच्या कुटुंबाच्या आसपास फिरकायचं नाही, कुणाच्या जवळ जायचं नाही. पण आता बघ, तिलाच त्या कुटुंबातून बेदखल केलं जाणार आहे. तिला घराबाहेर काढलं जाणार आहे. भैरवीने रिक्षा चालकाला पैसे देऊन त्याच्या डोक्यात खोटं नाट्य भरवलं आहे. बारशाच्या दिवशी तो सगळ्यांच्या समोर कबूल करणार आहे की सावलीनेच अमृताला धक्का देऊन गाडीच्या समोर पाडलं. तिला आई होता येत नव्हतं. ती आई
होणार नव्हती म्हणून मुद्दाम तिने हे सगळं केलं. अमृता आई होणार होती आणि हेच तिला नको होतं. हे सगळं सुख तिच्या वाटेला येणार नव्हतं म्हणून मुद्दाम तिने केलं, असं खोटं सगळं तो बोलणार आहे. भैरवीने त्याला चांगले पैसे दिलेत आणि त्याला सांगितलंय की काय काय बोलायचंय. बारशाच्या दिवशी भैरवी घरी येते. तिलोत्तमा तिला बघताच भडकते आणि ओरडते. तुझी परत इथे येण्याची हिम्मत कशी झाली? ती तिला खूप काही बोलायला लागते पण राजकुमार तिला थांबवतो. थांब बाई, 1 मिनिट, तिच्या अंगाला हात लावू नकोस. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. काय सगळ्यांच्या समोर त्याने जे काही आपण शिकवलंय ते बोलायचं आहे. भैरवी आणि जयंती दोघींनाही आता खूप आनंद होतोय. भैरवी जयंतीला म्हणते, अरे जयंती, आज मी एवढी खुश आहे ना की सांगू नकोस. खरंच आतापर्यंत मी कधीच एवढी खुश झाले नव्हते. आता मला तिने मला काय चॅलेंज दिलं होतं ना, आमच्या कुटुंबाच्या आसपास फिरकायचं नाही, कुणाच्याही जवळ जायचं नाही. पण आता बघ, तुलाच त्या कुटुंबातून बेदखल केलं जाणार आहे. नावाची भैरवी नाही मी. भैरवीने रिक्षावाल्याला पैसे देऊन त्याच्या डोक्यात सगळं खोटं नाट्य भरवलंय. उद्या बारशाच्या दिवशी तो सगळ्यांच्या समोर कबूल करणार आहे की सावलीनंच हे सगळं घडवून आणलं. सावलीला आई होता येत नव्हतं, ती आई होणार नव्हती म्हणून मुद्दाम तिनं अमृताला धक्का देऊन गाडीच्या समोर पाडलं. तिच्या डोळ्यात मत्सर होता. अमृता आई होणार होती आणि हेच तिला नको होतं. हे सगळं सुख तिच्या वाटेला येणार नव्हतं म्हणून तिनं असं केलं. हे सगळं रिक्षावाला सगळ्यांच्या समोर बोलणार आहे. बारशाचा दिवस येतो. घरात सगळी तयारी चालू असते. अमृता सावलीला घाई करायला सांगते. सावली, अजून किती वेळ लागणार आहे? पटपट हात चालव ना. बिचारी सावली सगळं घाईघाईत करत असते. पाळणं सजवतीये, सगळं व्यवस्थित ठेवतीये. तिलोत्तमा खाली येते आणि हा सगळा गडबड बघून ती सावलीच्या कानाखाली वाजवते. ती सावलीला हाताला धरून ओढते आणि म्हणते, काय ग, तुला समजत नाही का? मी किती वेळा सांगितलंय ना की हे सगळं बंद कर. किती वेळ सांगू तुला? बारस होणार नाही. मुद्दाम करतेस का असं? सावली गोंधळून जाते. तिला समजत नाही नक्की काय चाललंय. तिलोत्तमा का अचानक अशी वागतीये? पण राजकुमार मनातल्या मनात खुश होतोय. त्याला माहित आहे की आता सावलीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे. कशा प्रकारे त्याने भैरवीवर विश्वास ठेवून सावलीवर अविश्वास दाखवला आणि आता सावलीच्या आयुष्यात मोठं संकट येणार आहे. सावली मात्र बिचारी एवढी अस्वस्थ झालीये की तिला समजत नाही काय करू काय नको. तिला वाटतं सध्या माझ्या घरात माझ्या बाजूनं कोणीच नाहीये. सारंग सरांशी काही बोलायला जावं तर तेही मलाच ऐकवतात. घरात तिलोत्तमा मॅडम सतत मलाच बोलत असतात. अमृता वहिनी एकमेव होत्या ज्या माझ्या बाजूनं उभ्या राहायच्या, पण आता सगळं त्यांच्यामुळे घडतंय. खरंच वहिनी का असं वागताय? का तुम्ही असं वागताय? सावली मनाशीच खूप त्रास करून घेत असते. सारंग तिला म्हणतो, अगं सावली, तू शांत होणार आहेस की नाही? मी तुला किती वेळ सांगू, परत परत असं काही करू नकोस. मुळात तुझं आणि आईचं काही झालंय का? तू बोललीस का काय आईला? आई किती चिडचिड करते ना. सावली आता सारंगलाच उलट उत्तर देऊ लागते. हो का? तुमच्या आईची वाईट अवस्था झाली, त्यांना वाईट वाटतंय, त्यांना मानसिक धक्का बसलाय. माझं काय? मला काही झालं नाही, मला काहीच वाटत नाही. मलाच का समजावताय तुम्ही? सांगा ना. प्रत्येक वेळीस मला गप्प करतात, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच तुम्ही तुमच्या आईला का नाही सांगत? त्यांना का नाही समजावत? सारंग पुरता हादरून जातो. त्यालाही समजत नाही नक्की कोणाच्या बाजूने बोलावं, कोणाला बोलावं. एकाला बोलावं तर दुसऱ्याला राग येतो, दुसऱ्याला बोलावं तर तिसऱ्याला राग येतो. नक्की काय करू मी? सारंगची मध्येच गोची झालीये, त्याला काहीच समजत नाही. राजकुमार मात्र सावलीकडून सगळे अंदाज घेत असतो. नक्की तिच्या मनात काय चाललंय? खरंच भैरवी म्हणते, ते सगळं खरं आहे का? मला याच्याकडून सगळं काढून घ्यायलाच पाहिजे. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम चालू असतो. राजकुमार मुद्दाम सावलीला विचारतो, सावली, खरंच त्या दिवशी नक्की काय झालं होतं? मला खरं खरं सांग. नक्की अमृताचा कसा अपघात झाला? ती स्वतः पुढे गेली, अचानक वाहन आलं, नक्की काय झालं? एक्झॅक्ट मला सगळं सांग. सावली सगळं सांगू लागते. जेव्हा मी रस्त्यात उभी होते त्यावेळेस अमृता वहिनी रिक्षात बसलेल्या होत्या. अचानक गाडी आली आणि गाडी मला उडवणारच होती. तेवढ्यात अमृता वहिनी मध्ये आल्या. त्यांनी मला बाजूला धकलं आणि त्याच वेळेस गाडीने त्यांना उडवलं. राजकुमारच्या तळपायाच्या मस्तकात गेलं. त्याला बरोबर समजलं, म्हणजे सगळं हिच्यामुळे झालं. जर अमृता तिला वाचवायला
वाचवायला गेली नसती तर आज माझं मूल या जगात असतं. हे सगळं हिच्यामुळे झालं. म्हणजे खरंच हिनेच धक्का दिला. जर हिने धक्का दिला नसता तर अमृता ही बाजूला झाली असती आणि हे सगळं घडलंच नसतं. त्याला आता भैरवी बोलते ते सगळं लिंक होऊ लागतं. राजकुमार ठरवतो काही जरी झालं ना तरी आता सगळं सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. भैरवी सोबत मिळून तो खूप मोठा प्लॅन करतो. बारशाचा दिवस येतो. भैरवी घरी पोहोचते आणि तिच्या सोबत तो रिक्षा चालकही आहे ज्याला तिने पैसे देऊन खोटं बोलायला शिकवलंय. तिलोत्तमा तिला दारात बघताच भडकते. तुझी परत इथे येण्याची हिम्मत कशी झाली? ती भैरवीवर ओरडायला लागते. तिला बाहेर काढायला निघते पण राजकुमार मध्येच येतो आणि तिलोत्तमाला थांबवतो. थांब बाई, एक मिनिट. तिच्या अंगाला हात लावू नकोस. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भैरवीने असं काय जादू केलं की राजकुमार तिच्या बाजूने उभा राहतोय? सगळ्यांच्या तळपायाच्या आगम मस्तकात गेलं. राजकुमार सगळ्यांच्या समोर सावलीवर आरोप करायला सुरुवात करतो. तो म्हणतो तुम्ही सावलीला घराबाहेर जाऊ नकोस म्हणून सांगितलं होतं पण ती गेली. तुमचा शब्द कधीच न मोडणारी सावली तुमचा शब्द मोडून बाहेर गेली. गेली तर गेली पण काय? तिथे रिक्षा बंद पडली. रिक्षा बंद पडल्यानंतर ती रस्त्यात उभी राहिली. मागून गाडी आली. अचानक अमृता तिला धक्का द्यायला गेली पण अपघात सावलीऐवजी अमृताचा झाला. मला सांग ना हे सगळं कसं घडू शकतं? म्हणजे सावलीनं अमृताला धक्का देऊन गाडीच्या समोर पाडलं. हे सगळं या रिक्षावाल्यानं माझ्या समोर स्वतःच्या तोंडून कबूल केलंय. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखतो. त्याला खोटं बोलण्याची गरज नाही. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सावली रडायला लागते. तिला समजत नाही हे काय चाललंय. सारंग शॉक मध्ये तिच्याकडे बघतच राहतो. काहीच बोलत नाही. राजकुमार आणखी पुढे जातो. सावलीला आई होता येत नव्हतं. ती आई होणार नव्हती. अमृता आई होणार होती आणि हेच तिला नको होतं. तिच्या डोळ्यात राग होता, मत्सर होता. अमृता आई होणार होती ना आणि हेच सुख तिच्या वाटेला येणार नव्हतं. म्हणून तिने मुद्दाम अमृताला धक्का देऊन माझ्या बाळाचा जीव घेतला. ती खुनी आहे. माझ्या बाळाची खुनी. तुम्ही आजपर्यंत ज्या सावलीला एवढं डोक्यावर बसवलंय ना तीच एवढी पातळ यंत्री सावली. तिने स्वतःने